का कुठे अजून घोड्यावर उभं राहू द्या का कुठे मोठ्या माल ट्रकवर उभं राहू द्या, आता काही त्याचा उपयोग होणार नाही. संजय राऊत म्हणतायत की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे. हो मागे आमच्याकडे पंतप्रधानाचं मटेरियल आहे म्हणे. वाटतं आहे काय अरे तुम्ही सांगा ना मला. हे तुम्ही सांगितलं पाहिजे मला, मी काय सांगू. मी सांगितलं की जे मुख्यमंत्री झाल्यावर घराच्या बाहेर पडलेले 8 वर्ष, कोरोनाच्या काळात लोक मरत असताना त्यांनी कधी ढुंकून पाहिलं ते घराच्या बाहेर. मी लॅपटॉपवर बघतोय, मी कॉम्प्युटरवर काम करतोय. मुख्यमंत्री असं असतं की 4 दिवससुद्धा संजय पायरी चढत नाही मंत्रालयाची, सचिवालयाची, असं असतं का कुठे मुख्यमंत्री कोणी. मी पण 40 वर्ष झाले, मी पहिल्यांदाच बघतोय असं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईतल्या 67 जागा धोक्यात आल्या म्हणतात. राज आणि उद्धव एकत्र आल्याने मुंबईतल्या 67 जागा धोक्यात आहेत असं म्हटलं. कोणाच्या? भाजप आणि महायुतीच्या. कशामुळे? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे 67 जागांवर परिणाम होईल असं बोलतात. आता 15 जानेवारीला किती वेळ अजून झालं ना. आता घोडा मैदान समोर आहे, तर कोणाला कोणता धोका आहे, कोणाचा धोका आहे ते त्या ठिकाणी कळेल. मुंबईत नुसतं हे बघा, आज मुंबई कुठे चालली आपण बघा. आज किती या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत, किती विजन मुख्यमंत्र्याचं त्या ठिकाणी आहे, कशा गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. लोकांना माहीत आहे त्यांच्या काळामध्ये काय झालं, हे काय करणार आहेत. त्यांच्याकडे 25-30 वर्ष झाले नगर महापालिकेची सत्ता होती, त्यांनी काय बोंब पाडली, त्यांनी काय केलं त्या ठिकाणी. आज बघा आज किती गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांना तुम्ही एकत्र व्हा, फेकत्र, हे तुमचा संधी साधूपणा आहे. हा तुमचा संधी साधूपणा आहे. त्यामुळे हा काही फरक नाही. लोक येतील, भाषणाला गर्दी करतील, दिसतील आपल्याला, पण मतदानामध्ये काही दिसत नाही ना. मुंबईमध्ये 100% भाजप, मुंबईमध्ये 100% भाजपचा महापौर बसेल. 100%, 101%, 100% कशाला हे काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही आहे. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे साहेब. लोकांना माहिती आहे मुंबईचा विकास करायचा असेल, मुंबईला पुढे जायचं असेल, राज्याला फक्त महायुती, विशेष म्हणजे भाजप. केंद्रामध्ये नरेंद्रजी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत. त्यांचं विजन आपण बघतोय, त्याची दूरदृष्टी आपण बघतोय. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे सगळे निकाल येत आहेत ना. विधानसभेमध्ये एवढा 90% निकाल लागला. दोन्ही पवार राष्ट्रवादी एकत्रित येत होत्या, मात्र अजितदादांनी घड्याळ चिन्हाचा जास्त आग्रह धरल्यामुळे पवार साहेबांनी माघार घेतली असं म्हटलं जातं. किती पिसकटली त्यांनी कुठे जावं, कुठे राहावं, आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. आजच्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार नव्हते, काय सांगाल? पण मला नाही माहिती. विधान परिषदेचे आमदार जी.सी. मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमाला नव्हते आणि अकलूज निवडणुकीमध्ये पण त्यांचा असा काही सहभाग दिसला नाही. तर भाजपची काय रणनीती असेल? मला वाटतं त्यांना आमंत्रण होतं का? मला वाटलं पत्रिका पोहोचली नाही असं मला कळालं.